नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 9वी विषय विज्ञान यातील 12वा पाठ ध्वनीचा अभ्यास या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। परंतु स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। यामध्ये प्रश्न पहिला, खालील विधाने पूर्ण करा व त्याचे स्पष्टीकरण द्या। त्यामध्ये अ, ध्वनीचे प्रसारण रिकामी जागा मधून होत नाही। तर रिकाम्या जागी शब्द येईल पोकळी। स्पष्टीकरण, ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असल्याने त्याचे पोकळीमधून प्रसारण होऊ शकत नाही। आ, पाण्यातील व स्टीलमधील ध्वनी वेगाची तुलना करता रिकामी जागामध्ये ध्वनीचा वेग जास्त असतो। तर रिकाम्या जागी योग्य शब्द येईल स्टील। स्पष्टीकरण, ध्वनीचा वेग द्रव्य माध्यमापेक्षा स्थायू माध्यमामध्ये जास्त असतो, म्हणून ध्वनीचा स्टीलमधील वेग पाण्यातील वेगापेक्षा जास्त असतो। ई, दैनंदिन जीवनातील रिकामी जागा या उदाहरणावरून ध्वनीचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी आहे हे सिद्ध होते। रिकाम्या जागी शब्द येईल विजा चमकणे। स्पष्टीकरण, वीज चमकल्यावर आपल्याला प्रथम प्रकाश दिसतो आणि काही वेळाने विजेचा कडकडाट म्हणजेच ध्वनी ऐकू येतो। ई, समुद्रात बुडालेले एखादे जहाज मोठी वस्तू शोधण्यासाठी रिकामी जागा तंत्रज्ञान वापरले जाते। तर रिकाम्या जागी शब्द येईल सोनार। स्पष्टीकरण, प्रक्षेपकाने पाठवलेला ध्वनी समुद्रातील वस्तूवर आदळून परावर्तित होतो। हा परावर्तित ध्वनी काही कालावधीने ग्राहकाकडून ग्रहण केला जातो। या कालावधीवरून समुद्राच्या तळाशी असलेल्या वस्तूचे अंतर काढले जाते। प्रश्न दुसरा, शास्त्रीय कारणे स्पष्ट करा। त्यामध्ये अ, चित्रपटगृह, सभागृह यांची छते वक्राकार स्वरूपात बनलेली असतात। उत्तर आहे 1, ध्वनी तरंग सर्वसाधारणपणे भिंतीवर आणि छतावर आदळून परावर्तित होतात। 2, प्रतिध्वनी निर्मिती न होता किंवा निनाद न होता ध्वनी तरंग प्रत्येक श्रोत्यापर्यंत सुस्पष्टपणे पोहोचावा म्हणून चित्रपटगृह आणि सभागृह यांची छते वक्राकार स्वरूपात बनलेली असतात। आ, रिकाम्या बंदिस्त घरामध्ये निनादाची तीव्रता जास्त असते। उत्तर आहे 1, रिकाम्या बंदिस्त घरामध्ये ध्वनीचे शोषण करणाऱ्या सोफा, कपाट, टेबल, खुर्च्या इत्यादी वस्तूंच्या अभावी ध्वनीचे शोषण कमी प्रमाणात होते। 2, परिणामी घराच्या भिंतीवरून ध्वनीचे परावर्तन अनेक वेळा होऊन निनादाची तीव्रता वाढते। ई, वर्गात निर्माण झालेला प्रतिध्वनी आपण ऐकू शकत नाही। उत्तर आहे 1, प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी ध्वनी स्रोत व परावर्तनशील पृष्ठभाग यामधील अंतर 17.2 मीटर इतके असणे आवश्यक आहे। 2, वर्गात समोरच्या भिंतीमधील अंतर तसेच छताची जमिनीपासूनची उंची 17.2 मीटरपेक्षा कमी असते, त्यामुळे वर्गात निर्माण झालेला प्रतिध्वनी आपण ऐकू शकत नाही। 3, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा। त्यामध्ये अ, प्रतिध्वनी म्हणजे काय? प्रतिध्वनी सुस्पष्ट ऐकू येण्यासाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक असतात? उत्तर आहे 1, मूळ ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून होणाऱ्या परावर्तनामुळे झालेली पुनरावृत्ती म्हणजे प्रतिध्वनी होय। 2, 22 अंश सेल्सिअस तापमानास ध्वनीचा हवेतील वेग 344 मीटर पर सेकंद असतो। ध्वनी मूळ स्रोतापासून अडथळ्यापर्यंत जाऊन पुन्हा आपल्या कानापर्यंत 0.1 सेकंदाहून जास्त वेळात पोहोचला तरच आपल्याला तो स्वतंत्र ध्वनी म्हणून ऐकू येईल। 3, अंतर बरोबर वेग गुणिले काळ बरोबर 344 गुणिले 0.1 बरोबर 34.4 मीटर। अशा प्रकारे ध्वनीच्या स्रोतापासून अडथळ्यापर्यंतचे व पुन्हा स्रोतापर्यंत पोहोचण्यासाठी ध्वनीचे किमान 34.4 मीटर अंतर पार करणे आवश्यक आहे। 4, म्हणजेच सुस्पष्ट प्रतिध्वनी ऐकण्यासाठी ध्वनीच्या स्रोतापासून अडथळ्यापर्यंतचे कमीत कमी अंतर वरील अंतराच्या निम्मे म्हणजे 17.2 मीटर असले पाहिजे।
विजयपूरच्या गोलघुमटाची रचना अभ्यासा व तेथे अनेक प्रतिध्वनी ऐकू येण्याची कारण मीमांसा करा. उत्तर आहे 1. विजयपूर येथील गोलघुमटाच्या मोठ्या परिघाचा आतील पृष्ठभाग वर्तुळाकार आणि गुळगुळीत आहे. 2. वर्तुळाकार रचना असल्यामुळे एका बिंदूवर निर्माण झालेले ध्वनी तरंग त्याच बिंदूवर परत येण्याआधी अनेक वेळा परावर्तित होतात, त्यामुळे तेथे अनेक वेळा प्रतिध्वनी ऐकू येतात. प्रतिध्वनी निर्माण होऊ नये म्हणून वर्गखोलीची मोजमापे व रचना कशी असावी? उत्तर आहे 1. 22°C तापमानाला सुस्पष्ट प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी स्रोत व परावर्तक पृष्ठभाग यामध्ये किमान 17.2 मीटर अंतर असावे लागते. 2. म्हणजेच प्रतिध्वनीची निर्मिती टाळण्यासाठी वर्गखोलीच्या समोरासमोरील भिंती तसेच छत व जमीन यामधील अंतर 17.2 मीटरपेक्षा कमी असावे. चौथा प्रश्न, ध्वनी शोषक साहित्याचा वापर कोणत्या ठिकाणी व का केला जातो? उत्तर आहे 1. अधिक तीव्रतेचा निनाद कमी करण्यासाठी सभागृह अथवा चित्रपटगृहामध्ये ध्वनी शोषून घेणारे साहित्य वापरले जाते. 2. सभागृह अथवा चित्रपटगृहामध्ये छते व भिंती थर्माकोल, फायबर, बोर्ड, खडबडीत, प्लास्टर अशा वस्तू शोषून घेणाऱ्या साहित्याने आच्छादित केल्या जातात, त्यामुळे अतिरिक्त निनाद कमी होतो. पाचवा प्रश्न, उदाहरणे सोडवा. त्यामध्ये 0°C तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग 332 मीटर पर सेकंद आहे. तो प्रति अंश सेल्सिअसला 0.6 मीटर पर सेकंदने वाढल्यास 344 मीटर पर सेकंदला हवेचे तापमान किती असेल? उत्तर 20°C. आता या ठिकाणी काय काय दिलेलं आहे ते सुरुवातीला आपण लिहून घेऊया. 0°C तापमानास ध्वनीचा हवेतील वेग 332 मीटर पर सेकंद प्रति 1°C तापमानास ध्वनीचा वाढलेला वेग बरोबर 0.6 मीटर पर सेकंद आणि शोधायचा आहे तापमान. तर उत्तर पाहूया. वेगातील फरक बरोबर 344 वजा 332 बरोबर 12 मीटर पर सेकंद. प्रति 1°C तापमानास वेगातील वाढ बरोबर 0.6 मीटर पर सेकंद. समजा तापमान 1°C वाढल्यास वेगातील वाढ 12 मीटर पर सेकंद होते असे मानू. म्हणून 1/x बरोबर 0.6/12. म्हणून x बरोबर 12/0.6. म्हणून x बरोबर 120/6 यांचा भागाकार केला असता x बरोबर 20°C. म्हणून 20°C तापमानाला ध्वनीचा वेग 344 मीटर पर सेकंद असेल. पुढचा प्रश्न आहे नीताला वीज चमकल्याच्या 4 सेकंदानंतर विजेचा आवाज ऐकू आला, तर वीज नीतापासून किती अंतरावर असेल? ध्वनीचा हवेतील वेग बरोबर 340 मीटर पर सेकंद. उत्तर आहे 1360 मीटर. आता या ठिकाणी या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे ते सुरुवातीला आपण लिहून घेऊया. ध्वनीचा हवेतील वेग v बरोबर 340 मीटर पर सेकंद, काळ म्हणजेच t बरोबर 4 सेकंद. शोधायचा आहे अंतर म्हणजेच लॅम्बडा. v बरोबर लॅम्बडा छेद t हे झालं सूत्र. म्हणून 350 बरोबर लॅम्बडा छेद 4. म्हणून लॅम्बडा बरोबर 340 गुणिले 4. म्हणून लॅम्बडा बरोबर 1360 मीटर. म्हणून चमकलेली वीज नीतापासून 1360 मीटर अंतरावर असेल. सुनील 2 समांतर भिंतीच्या मध्ये उभा आहे. त्याच्यापासून सर्वात जवळची भिंत 660 मीटर अंतरावर आहे. तो ओरडल्यानंतर 4 सेकंदानंतर त्याला पहिला प्रतिध्वनी ऐकू आला व नंतर 2 सेकंदानंतर दुसरा प्रतिध्वनी ऐकू आला. तर 1. ध्वनीचा हवेतील वेग किती असेल? 2. भिंतीमधील अंतर किती असेल? आता या उदाहरणामध्ये काय काय दिलेलं आहे ते सुरुवातीला आपण लिहून घेऊया. सुनीलच्या जवळच्या भिंतीपासूनचे अंतर 660 मीटर. पहिल्या प्रतिध्वनीची वेळ t1 बरोबर 4 सेकंद. दुसऱ्या प्रतिध्वनीची वेळ t2 बरोबर 2 सेकंद. शोधायचा आहे ध्वनीचा हवेतील वेग आणि 2 भिंतीतील अंतर.
1. सुनीलचे जवळच्या भिंतीपासूनचे अंतर बरोबर 660 मीटर. पहिल्या प्रतिध्वनीची वेळ T1 बरोबर 4 सेकंद. म्हणून ध्वनीला 660 मीटर अंतर कापण्यास लागलेली वेळ बरोबर 4/2 बरोबर 2 सेकंद. या ठिकाणी सूत्र लिहून घेऊया. वेग बरोबर अंतर भागिले वेळ. यामध्ये किमती टाकूया. वेग बरोबर 660/2 म्हणून वेग बरोबर 330 मीटर पर सेकंद. म्हणून ध्वनीचा हवेतील वेग 330 मीटर पर सेकंद आहे. 2. दोन भिंतीतील एकूण अंतर x मानू. म्हणून सुनीलचे दुसऱ्या भिंतीपासूनचे अंतर बरोबर x वजा 660 मीटर. दुसऱ्या प्रतिध्वनीची वेळ T2 बरोबर 25. म्हणून ध्वनीला x वजा 660 मीटर अंतर कापण्यास लागलेली वेळ बरोबर 4/2 अधिक 2/2 बरोबर 2 अधिक 1 बरोबर 3 सेकंद. आता वेग बरोबर अंतर भागिले वेळ या सूत्रामध्ये किमती टाकून घेऊया. 330 बरोबर x वजा 660/3 म्हणून 330 गुणिले 3 बरोबर x वजा 660. म्हणून 990 बरोबर x वजा 660. म्हणून 990 अधिक 660 बरोबर x. म्हणून x बरोबर 1650 मीटर. म्हणून दोन भिंतीमधील अंतर 1650 मीटर आहे. पुढचा प्रश्न आहे हायड्रोजन गॅस 2 सारख्या बाटल्यांमध्ये A व B एकाच तापमानावर ठेवल्या आहेत. बाटल्यातील वायूचे वजन अनुक्रमे 12 ग्रॅम व 48 ग्रॅम आहे. कोणत्या बाटलीमध्ये ध्वनीची गती अधिक असेल? किती पटीने? उत्तर आहे A मध्ये आणि दुप्पट. या उदाहरणामध्ये काय काय दिलेलं आहे ते सुरुवातीला लिहून घेऊया. A बाटलीमधील हायड्रोजन वायूचे वजन M1 बरोबर 12 ग्रॅम. B बाटलीमधील हायड्रोजन वायूचे वजन M2 बरोबर 48 ग्रॅम. शोधायचं काय आहे? कोणत्या बाटलीमधील ध्वनीची गती अधिक असेल आणि किती पटीने? तर सूत्र आहे 1 V समचलनात 1/वर्गमुळात रो 2 रो बरोबर M/V. सूत्र 2 नुसार A बाटलीमधील हायड्रोजन वायूची घनता रो A बरोबर 12/V. B बाटलीमधील हायड्रोजन वायूची घनता रो B बरोबर 48/V. आता सूत्र 1 नुसार VA समचलनात 1/वर्गमुळात रो A हे पहिलं विधान आहे आणि VB समचलनात 1/वर्गमुळात रो B हे दुसरं विधान आहे. म्हणून VA/VB बरोबर वर्गमुळात रो A/रो B विधान 1 व 2 वरून. म्हणून VA/VB बरोबर वर्गमुळात 48/V/12/V. म्हणून VA/VB बरोबर 48/12. म्हणून VA/VB बरोबर वर्गमुळात 4. म्हणून VA/VB बरोबर 2. म्हणून VA बरोबर 2 VB. 1 A बाटलीमध्ये ध्वनीचा वेग अधिक असेल. 2 A बाटलीमधील ध्वनीचा वेग B बाटलीमधील ध्वनीच्या वेगाच्या दुप्पट असेल. पुढचं उदाहरण आहे 2 सारख्या बाटल्यांमध्ये हेलियम वायू भरलेला आहे. त्यातील वायूचे वजन 10 ग्रॅम व 40 ग्रॅम आहे. जर दोन्ही बाटल्यांमधील ध्वनीची गती समान असेल तर तुम्ही कोणता निष्कर्ष काढाल? उत्तर पाहूया. A बाटलीमधील वायूचे वजन बरोबर 10 ग्रॅम. B बाटलीमधील वायूचे वजन बरोबर 40 ग्रॅम. A बाटलीमधील ध्वनीचा वेग B बाटलीमधील ध्वनीचा वेग म्हणजेच VA बरोबर VB. आता VA समचलनात आहे वर्गमुळात TA आणि VB समचलनात आहे वर्गमुळात TB हे पहिलं विधान आहे. तसेच VA समचलनात 1/वर्गमुळात रो A आणि VB समचलनात 1/वर्गमुळात रो B हे दुसरं विधान आहे. येथे रो A बरोबर हेलियमची A बाटलीमधील घनता रो B
बरोबर हेलियमची बी बाटलीमधील घनता. आता VA बरोबर वर्गमुळात TA छेद रो A आणि VB बरोबर वर्गमुळात TB छेद रो B विधान 1 व 2 वरून, परंतु VA बरोबर VB म्हणून वर्गमुळात TA छेद रो A बरोबर वर्गमुळात TB छेद रो B म्हणून वर्गमुळात TA छेद रो B बरोबर वर्गमुळात TA छेद रो B. म्हणून TA छेद TB बरोबर रो A छेद रो B दोन्ही बाजूंचा वर्ग करून, म्हणून TA छेद TB बरोबर 10 छेद 40 म्हणून TA छेद TB बरोबर 1 छेद 4 म्हणून TB बरोबर 4 TA म्हणून B चे तापमान A च्या तापमानाच्या 4 पट आहे. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.